असतील ते म्हणजे सुमेश कानकेकर. दुसऱ्या ठिकाणी आपण बघतोय बॉलिंगची प्रॅक्टिस करतायत ते म्हणजे रोहन नारकर. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा आणि चला सामना लवकर चालू करायचा आहे. विनंती आहे रोहन नारकर गोलंदाज. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3. अजून आपल्याला उर्वरित 12 सामने खेळवायचे आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता खूप सारे स्पॉन्सर्स या ठिकाणी बॅनर्स दिसतात आपल्या टर्फच्या चारही बाजूने. किसका? मेरा? 4-2. चला लेट्स प्ले. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आपण पाहतोय आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3. व्ही-वाय-के रनर्स विरुद्ध मायटी वॉरियर्स. पहिला चेंडू खोलो मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी ब्लॉक होलचा प्रयत्न यशस्वी. पहिला चेंडू येतो डॉटच्या स्वरूपात. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला रोहन नारकर यांच्या माध्यमातून. आता मात्र एक पुढे शॉटला प्लेयर लावलेला आहे. पाहूया पुढील चेंडू काय होतोय. आणि आता मात्र थोडीशी लाईन लेंथ चुकते. चेंडू जाईल तो म्हणजे व्हाईटच्या दिशेने पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. आता मात्र संघाचं खातं खोलतंय ते म्हणजे अवांतर धावाच्या स्वरूपात. धावसंख्या होते 1 चेंडू 1 रन. दोन्ही संघात तितकीच मातबर खेळाडू दिसतात आपल्याला. चला थोडीशी घाई करायची आहे. विनंती असेल माझी वारंवार प्रत्येक खेळाडूला. आणि आता मात्र थोडीशी पवन याच्याकडून मिस फिल्डिंग होते मात्र त्याच्या मागोमागच सुंदर असं बॅकअप या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्वरितच एकाच गच्चा क्षेत्ररक्षणानंतर थोडंसं फील्डिंगमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. रोहन नारकर पाहूया काय करतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 चेंडू 2 रन. आणि आता मात्र येस इट्स गॉट. सुमेश कानकेकर बॅक टू द पवेलियन फ्रॉम द डक. व्हेरी वेल बॉल बाय द रोहन नारकर. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो प्रो कबड्डीचे प्लेयर राहुल बोटे. तन्मय खोत. उत्कृष्ट असा झेल या ठिकाणी तन्मय खोत आणि एक महागडा खेळाडू, महत्वाचा खेळाडू सुमेश कानकेकर यांना माघारी परतावं लागतंय. पहिलाच झटका या ठिकाणी मिळतो तो म्हणजे मायटी वॉरियर्स संघाला. थँक यू डीजे. सुंदर अशी सुरुवात. आणि आता मात्र पुन्हा डॉट चेंडू. बॅट्समन आपलं नाव? रोहित तांबे. थँक यू सो मच. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 चेंडू 2 रन. मस्त असं सुंदर अशी सुरुवात रोहन नारकर यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी व्ही-वाय-के रनर्स. पाहूया पुढील चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा तारीफ केल्यानंतर मात्र येतोय तो म्हणजे व्हाईट चेंडू. 4 चेंडू 3 धावा. 3 मधल्या 2 धावा या अवांतर स्वरूपात झालेल्या आहेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट चेंडू अप्परचा उत्कृष्ट असा कॉल. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय यष्टीरक्षक यांच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा व्हाईट सलग 3 चेंडू येतात अवांतर स्वरूपात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 रन. 4 बॉल 5. माफ करा. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. विनंती असेल थोडंसं माझ्याकडे 2-2 मोबाईल आहेत. खिशात 2 मोबाईल आहेत. 4 मोबाईल मला उठू शकत नाही तेवढं प्लीज. आणि आता मात्र पंचांचा कॉल. आणि या ठिकाणी थोडंसं मिसकम्युनिकेशन, मिस कॉल आणि खेळाडू बाद. रोहन तांबे यांना माघारी परतावं लागेल. अति घाई संकटात नाही. थोडंसं मिसकम्युनिकेशन. नो बॉलवरती विकेट आलाय. बॉल काउंट आहे. नक्कीच उत्कृष्ट असं आपल्याला अंपायरिंग पाहायला मिळते. दोन्ही अंपायर उत्कृष्ट अशी आपली कामगिरी बजावताना दिसतायत. 6. 1-2 असेल ना? रनआउट हां. 1-2 रनआउट टाक ना भाई. मग नो बॉल
आणि आता मात्र उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा एक रन. पहिल्याच षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे एक रन, एक रन. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 1 षटकानंतर 8 रन. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मॅनेजमेंट भरत साळवी यांचं देखील खूप खूप स्वागत. त्यांच्याच उत्कृष्ट अशा आयोजनानंतर आपल्याला आपण पाहतोय सलग तिसऱ्या वर्षी गोखले पॅकर्स प्रेझेंट गोखले प्रीमियर लीग सीझन 3 2024 गेलात नाही. घेतला ट्रेन का नाही? करण्यात येत आहेत नवीन गोलंदाज. त्याचं नाव काय अण्णा याचं नाव विचार तुम्ही. रोहन काय? राहुल रोहन काय? रोहित 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 जाधव. आणि आता मात्र जवळपास प्रत्येक गोलंदाजी सुरुवात ही अवांतर धावाच्या दिशेने होते. आता देखील सुरुवात झाली ती म्हणजे नो स्वरूपात. नो चेंडू अंपायरचा कॉल येतोय. धावसंख्या कमी आहे मात्र त्यामध्ये पाहायला गेलं तर 80% धाव ही अवांतर धावाचीच असेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 रन. पुन्हा एकदा नो चेंडू येतोय. संघाची धाव होते 10 रन. थोडीशी लाईन लेंथ त्या ठिकाणी चुकते. चेंडू थोडासा मागे राहतोय. आणि आता मात्र सुंदर असा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तिथे चोरटी धावण्याचा प्रयत्न. जर त्वरित थ्रो केला असता तर मात्र नक्कीच काहीतरी दुसरं चित्र पाहायला मिळालं असतं आपल्याला. ठीक आहे, आता आपण पाहतोय नवीन फलंदाज बुकी येस आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय डाउन द ग्राउंड. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. 3 धावा या ठिकाणी वाचवताना दिसतायत ते म्हणजेच खेळाडू विवाय किरणच. काय टेन्शन नको आपलं कामच. अण्णा, ए अण्णा, हा बोलतो थकू नको सांग आपण कॉमेंट्री करतो की नाही बाहेर. ओह येस! वेल कॉट बाय द पवन आणि सुहास मलिक बॅक टू द पवेलियन. सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलाय. तो म्हणजे शॉटचा खेळाडू पवन याने उत्कृष्ट असं आपलं कौशल्य, आपलं स्किल दाखवलंय आणि आता मात्र कुठेतरी वरती येताना दिसतोय तो म्हणजे संघ व्ही-वाय-के रनर्स. आणि आता मात्र आल्या-आल्या डाउन द ग्राउंड षटकार, सुंदर असा षटकार पाहायला मिळतो आपल्याला. माहिटी वॉरियर्स आपल्या संघासाठी एक सूचना असेल. आपण आपल्या 9 खेळाडूंची नोंदणी माझ्या मते क्रिक हिरोज ॲपवरती केली नाही. तेवढी त्वरित करून घ्यावी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती म्हणजे आता मात्र पंचांचा इशारा येतोय तो म्हणजे अवांतर स्वरूपात तो व्हाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे ती म्हणजे 20, 20. अवांतर धावांचा जास्त खर्च या ठिकाणी झाला मिळतोय. पुन्हा एकदा अंपायरचा कॉल वाईट स्वरूपात येतोय. आता पाहूया काय होईल पुढील चेंडू. आणि आता मात्र येस. चेंडू जाईल तो म्हणजे सीमा रेषा पार चौकार. 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू झाले या ठिकाणी. ते म्हणजे रोहित जाधव यांच्या माध्यमातून. ए 1-2 बोलतो. विकेट विकेट गेला ना, विकेट गेला तो. विकेटचा पकड बॉल. 1, 2 हा विकेट. 1 टू गो. येस. ते बॉक्स का तुम्ही 4 बॉक्स कर ना असे ते. तसा एक एक करणार काय तो? खाली कर. आणि आता मात्र सुंदर असा ब्लॉक होल मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी रोहित जाधव यांच्या माध्यमातून.
2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25 रन. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 षटकानंतर 25 धावा. माइटी वॉरियर्स या संघाचा धावफलक आपण पाहतोय थोडासा कमी दिसतोय. आता पाहूया उर्वरित 2 षटकांमध्ये काय करतायत. नवीन गोलंदाज पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू नो बॉल. इधर ही आएगा फिर. पुन्हा एकदा नो रनआउट. हो, बाल बाल बच गए. हा, थोडासा डाऊट आलेला. आता पहिला नो. आता परत नो प्लस वन. आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा नो बॉल. नंतर नो प्लस वन. नो दिलाय नो दिलाय आता. नाही आता बॉल आहे. ठीक आहे अंपायरने आता एक वॉर्निंग दिलंय. आताच एक बॉल आहे. काय बोलतो डायरेक्ट अंपायर विनंती आहे खेळाडू आपण जर आता तर आपल्याला पेनल्टी देण्यात येईल. सर्वांना विनंती आहे सर्व खेळाडूंना आपण सहकार्य करायचं आहे आणि पंच आपण आपला कॉल द्यायचा आहे. नो बॉल. इट्स नो बॉल. पंचाचा निर्णय अंतिम निर्णय. नियम खेळाडू माहिती वॉरियर्स खेळाडू आपल्याला विनंती आहे बाहेर व्हायचंय बाहेर व्हायचंय खेळाडू बाहेर व्हायचंय नाही तर आपल्या संघाला पेनल्टी देण्यात येईल. 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. बाहेर 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 बाहेर. विनंती बाहेर. ठीक आहे ठीक आहे सर्वांना विनंती आहे थोडं आपलं सहकार्य करायचं आहे. आपल्याच सहकार्यामुळे आपण आपला हा सीझन तिसरा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि आता थोडस गचाळ क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र कॅचचा कॉल होता चेंडू जाऊन पोहोचतोय तो म्हणजे नोमॅन्स लँडच्या परिसरात. पंच आपला निर्णय देतील फलंदाज. 5 रन पेनल्टी 5 रन पेनल्टी मिळेल. बाहेर व्हायचंय. देईल ना अंपायर नो. येस पंचांचा कॉल येतोय नो बॉल. नो प्लस वन. अतिरिक्त दिशा.
90 डिग्रीच्या वरून बॉल चेंडू आल्यामुळे पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. आणि माहिती वॉरियर्सच्या खेळाडूंना विनंती आहे कोणी आत यायचं नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. सर्वांना विनंती आहे. आणि येस षटकार. सुंदर असा ट्राय, सुंदर असा प्रयत्न या ठिकाणी केला होता. मात्र दुसऱ्या खेळाडूकडून सहकार्य तेवढं मिळणं अपेक्षित होतं. व्हाईट बॉल. पंच आपला निर्णय देतील. आपण आपलं काम करायचंय. आणि आता हा स्लोअर वन या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर असं एक धाव या ठिकाणी पूर्ण होताना दिसते. ती म्हणजे संघ माहिती वॉरियर्स यांच्या माध्यमातून दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी आणि आता मात्र डॉट चेंडू. पंच आपला निर्णय देतील. आणि ओव्हर या ठिकाणी धावसंख्या संपोचते ती म्हणजे 41. चला 3 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 41. 41 रन्स आफ्टर 3 overs. 41. ठीक आहे एवढा लोट नाही घ्यायचा भाई एवढा लोट नाही घ्यायचा दोन्हीकडे लोट नाही एवढा असं लोट कुठला आयपीएल भाई तेच तर ही आयपीएलच्या वरची टुर्नामेंट आहे. अरे विकी एक एक जण सारखे सारखे 41 41 झालाय. सुंदर आपल्याला असा पोशाख पाहायला मिळतोय. एसिक्सचे जेल पीक या ठिकाणी पाहायला मिळतात नवीन एडिशन. फलंदाज दोन्ही फलंदाज रोहित तांबे आपल्याला शेवटची वॉर्निंग आहे. नाही 5च्या मध्ये 10 रन मायनस होतील आपले. अरे देतो ना यार. अरे ते बंद. येस. ती महारेषा पार चौका माहिती वॉरियर्स. मी फिरोज ऍपची व्यवस्था केली आहे. त्याच्यावरती बघा रोहित मला वाटतं तुम्ही मुद्दामून करताय. मुद्दामून तुम्ही नियमाचं उल्लंघन करताय. आत येऊ नका विनंती आहे आपल्याला. आणि आता मात्र पुन्हा एकदा ब्लॉकफुल मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुंदर अशी आणि टर्फच्या मागच्या बाजूला ज्यांनी गाडी पार्क केल्या त्यांना विनंती आहे आपण आपल्या गाड्या काढायच्या आहेत. टर्फच्या मागच्या बाजूला म्हणजे अंपायरच्या मागे ज्यांनी कोणी गाड्या पार्किंग केल्या असतील विनंती आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अंपायर अंपायर 2 मिनिटं. सर्वांना विनंती आहे आपण आपलं क्रिक हिरोज ऍप आहे त्याच्यावरती स्कोर बघायचा आहे. रोहित आपण देखील मध्ये यायचं नाही विनंती आहे आपलं आपलं सहकार्य करायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 49 चालू. आणि आता मात्र येस डाऊन द ग्राउंड षटकार.
तुमचे संघ माहिती चला थोड्याच मिनिटात पाहूया आपण सेकंड इनिंग पाहायला मिळेल. थँक यू सो मच डीजे. चला पटकन थोडीशी घाई करायची टाइम नाही आपल्याकडे. आधीच आपण 2 तास आपण उशीर आहोत. अंकित मोरे, अंकित 11. हां? चल रॉयल सब सबको हां. रॉयल वॉरियर्सला हरवतो तू असं पण. आणि यानंतरचा होणार सामना तो म्हणजे विकी बॉयज विरुद्ध एबी 11. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय आणि सामना चालू करायचा आहे. चला माइटी वॉरियर्स विरुद्ध व्हीवाय के रनर्स. लक्ष असेल ते म्हणजे 64 धावांचं. 64. सुहास सुहास पासवर्ड मोबाईल पासवर्ड सांगायचा आपण. अरे काय मला माहिती म्हणजे त्याला सांगून दे पासवर्ड. मजा काय ओनर काय मी खेळणारच आहे. स्टँडिंग भाई गाडी करते बोल. यानंतरचा होणार सामना विकी बॉयज विरुद्ध एबी 11. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस साठी तयार राहायचंय. अरे शिव्या नका देऊ आहे शपथ. भरत कोण आहे डी मध्ये पैसे कोण दिले. चला सामना चालू करायचा आहे. घाई करायची आहे विनंती आहे. 15 सामने खेळवायचे आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय थोडीशी घाई करायची आहे, विनंती असेल. अरे कीपर कोण आहे? गंग्या कीपर चालू करणे बोल भाई बहुत टाइम हो रहा है. रोहित थोडी घाई करायची आहे. फिल्डिंग 4 ओव्हरची सामना आहे. थोडी घाई करायची आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अपशब्द आपण का. येस नो बॉल. लाईन टच नो आहे. लाईन टच पण नो आहे. नो आहे नो आहे. काय दिला की नाही दिला. नो प्लस वन. नो प्लस वन. नो बॉल. रोहन नारकर आपण काळजी करू नका. पंच आपलं काम करतायत. आपण देखील आपलं काम करायचंय. आपण जर सहकार्य कराल तर आजची ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पडेल. याचीच वारंवार आपल्याला विनंती असेल. एबी 11 विरुद्ध विकी बॉयज. कॅप्टन टॉस साठी यायचंय. 0 चेंडू 2 धावा. Yes, it's gone. Slower one. Rohan Narka back to the pavilion. Yes.
थँक डीजे. आणि आता मात्र सुंदर अशी सुरुवात डिफेन्सने आपलं खातं खोलतोय. एक धावेच्या स्वरूपात. ते म्हणजे फलंदाज रोहित जाधव. उत्कृष्ट असा बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. स्लोवर वन. रोहन नारकर यांना बॉल कळला नाही आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं बिहाइंड द स्टंप रोहित तांबे यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र डाउन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. तितकंच उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला गोलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या संपुष्टते ती म्हणजे 3 चेंडू 4 रन. AB11 आणि विकी बॉयज कर्णधार वारंवार विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. कॅप्टन विनोद राठोड विनंती आहे. आणि आता मात्र स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. एक धाव मिळते संघाला. चला विनोद राठोड आपण यायचंय टॉससाठी. टर्फच्या डाव्या बाजूला यायचंय टॉससाठी. आणि आता मात्र 5 चेंडू 6 धावा. टॉससाठी यायचंय. आता मात्र नक्कीच संधी होती या ठिकाणी रनआउटची. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या संपोहोचते ती म्हणजे 7 धावा. बॉल घासतात घासत पण नाही ते होतच नाही निघत नाही त्याचं. हा? किती आहे? 7 धावा. बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह. घाबरता आम्ही 7 नाही खेळले. चला घाई करायची आहे. सात धावा. आणि आता मात्र सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी रोहित जाधव यांच्या माध्यमातून पहिला चेंडू येतोय तो म्हणजे सुंदर असा षटकार. बॉलर नेम कर ना. येस थँक यू सो मच. आता मात्र अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. आणि आता मात्र स्टँड अँड डिलिव्हर. 20. चला माहिटी वॉरियर्स आपण खूप उशिरा करताय. थोडीशी घाई करायची आहे. माहिटी वॉरियर संघाला वारंवार विनंती असेल, आपण प्रत्येक चेंडूनंतर क्षेत्ररक्षण बदलायचं नाहीये. थोडीशी घाई करायची आहे. वेळेचं देखील बंधन असेल आपल्याला. दिवसभरात जवळपास 15 सामने खेळवायचे आहेत. आपण पाहत आहात गोखले पॅकर्स प्रेझेंट गोखले प्रीमियर लीग सीझन 3 2024. सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आता मात्र अंपायरचा कॉल येस नॉट आउट. नो बॉल. या ठिकाणी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याला.
आणि आता मात्र थोडीशी बॅट फिरते या ठिकाणी. एक धाव पूर्ण होते या ठिकाणी आणि धावसंख्या संपोचेल ती म्हणजे 22 रन. 3 चेंडू 22. फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजे रोहित जाधव आणि अंकित बक्कू. कोण कोण? अरे कीपर ना. कीपर तर हे आहे. नंतर बोल ना एक ओव्हर नंतर. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. तो पहिला सीझन याचा होता या टीममध्ये. डोक्याला नाम घोडा आहे. 15 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. येस. अंकित यांना मतलब 23. कोण ओरम? ओरम कोण खेळतो? हा. हा ओरम खेळतो. 23. 23. 4 चेंडू. आणि आता मात्र पुन्हा एकदा एक धाव. पंच आपला निर्णय देतील, काही काळजी करायची नाही. आपण आपल्या संघाची धावसंख्या, आपली वैयक्तिक धावसंख्या पाहू शकता क्रिक हिरोजच्या ॲपच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा नो बॉल. एक्स्ट्राच खूप आहेत. आणि या ठिकाणी संस्कृती डीजे लाईट्स अँड साऊंडचे सर्वेसर्वा केदार यांचं खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड आणि या ठिकाणी पाहूया रनआउटची संधी. लेकिन बाल बाल बच गए. सुंदर अशी चोरटी धाव, उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि घर संपली का? भाई रात्री बिअर कुठे सांगू आपल्याला. 26 27 सांगतो ना सांगतो ना. हा? त्याची भेटली ना, हे बोललो. तू आहेस नाही तर की जाणार कुठे? अजून कसं ना? अरे एकाच मिनिटासाठी थोडासा धीर धरायचा आहे. सर्व मिळणार आपल्याला. क्रिक हिरोज ॲप देखील आहे. मॅच चालू करायची आहे. विनंती आहे. रोहित तांबे, विनंती आहे. थोडीशी घाई करायची आहे. 26. 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज. जर पहिल्या चेंडूमध्ये पहिला विकेट घेतला तर 101 रुपयाचे पारितोषिक प्रथमेश खोत यांच्याकडून मिळेल. तेजस. अरे यार येऊ दे, येऊ दे, येऊ दे मग. चला पहिल्या चेंडूमध्ये जर विकेट आला तर मात्र 101 रुपयाचे पारितोषिक तेजस यांना मिळेल प्रथमेश खोत यांच्याकडून. पाहूया पहिला चेंडू काय होत आहे. पहिला चेंडू वाईट मात्र बक्षीस कायम आहे. बक्षीस कायम आहे. थोडीशी लाईन लेंथचा जर विचार कराल तर नक्कीच विकेट मिळू शकतं आपल्याला. आणि आता मात्र बाल बाल बच गए. थोडासा चेंडू बॅट पासून थोडा दूर राहतोय. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू आणि आणि आता मात्र एका धावेचं 2 धावात रूपांतर होतं या ठिकाणी. उत्कृष्ट असा प्रयत्न केला होता या ठिकाणी तेजस. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 रन. आणि आता मात्र समीकरण असेल ते म्हणजे 10 चेंडूमध्ये 34 धावांचं लक्ष असेल. पाहूया पहिला सामना कोण जिंकणार, व्हीवायके रनर्स की मायटी वॉरियर्स. आणि आता मात्र थोडासा शॉर्टच्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी. पाहूया पुढचा चेंडू काय करणार तेजस. आणि आता मात्र फुल टॉस चेंडू या ठिकाणी. पुन्हा एकदा एक धाव इथे. किती बॉल? 5 बॉल ना?
3 चेंडू. 9 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. आणि आता मात्र उत्कृष्ट असा ब्लॅक मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी तेजस यांच्या माध्यमातून. सामना आता मात्र थोडासा लांब जाताना दिसतोय तो म्हणजे के रनर्स यांच्या हातातून. नक्कीच काहीतरी एक वेगळाच जादुई करिश्मा करावा लागेल. आता मात्र गरज आहे 8 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. या ठिकाणी 2 चेंडूमध्ये 1 षटकार मात्र येणं आवश्यक आहे. पाहूया काय होतंय. आणि येस! वेल कॉट. आणि आता येतोय नवीन खेळाडू ओमकार कुंभार उर्फ मटका. आणि हा बघा देणार का पहिला चटका. आणि बाल बाल बच गए. वेल कीपिंग बाय द कीपर रोहित तांबे. आता गरज आहे 6 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 32. 6 चेंडू 32 धावांची गरज. रोहित थोडी घाई करायची आहे. सुरुवात. सुरुवात झालेली आहे. आता असेल गरज. आता असेल गरज ती म्हणजे 5 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. कंपल्सरी चेस करणं भाग पडेल. त्यामुळे उर्वरित 5 चेंडू 5 षटकार आले पाहिजेत. पंचांचा कॉल यास इट्स नॉट आउट. NOTOUT नॉट आउट. 4 चेंडू 24 धावांची गरज. रोहित जाधव उर्फ बाबू उत्कृष्ट अशी डाय पाहायला मिळते आपल्याला. समोरच खेळायचं आहे. चला चौकार. आता असेल गरज ती म्हणजे 3 मध्ये 22. माफ करा 3 मध्ये 20. बघा आता येतात का 3 मध्ये 20. पुन्हा एकदा षटकार. 2 मध्ये 14. हेच खेळायचंय काय. 2 मध्ये 14 धावांची गरज. आणि यानंतरचा होणार सामना असेल तर म्हणजे AB11 विरुद्ध विकी बॉयज. AB11 वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आणि यानंतर विनोद राठोड आपल्या संघाला विनंती असेल आपण त्वरित ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे, त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. वेळेचं बंधन असेल पण आधीच 2 तास उशिरा आहोत. 12 वाजून 55 मिनिटं झाली आहेत. आत्ताशी 3 सामने पूर्ण होत आहेत. दिवसभरात 15 सामने खेळवायचे आहेत. एक बॉल, एक चेंडू आहे. घाई करायची आहे. अरे रोहित यार, ए रोहित कसा चल, चल बॅट्समन, बॅट्समन थोडं फास्ट, फास्ट. टाइम ना आपल्याकडे. मॅच फक्त औपचारिकता आहे. एक चेंडू बाकी. पाहूया काय होतंय. रन रेटचा खेळ असेल. इस वीडियो को आप